हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 29 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलं तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की शेवटी कृष्णाला दुष्यंतला घरात घ्यावंच लागलं. गावातील एक म्हाताऱ्या आजी आल्या आणि त्यांनी कृष्णाला चांगलंच सुनावलं. कृष्णा, तुला काय अक्कल आहे की नाही? हा आपला जावई माणूस आहे आणि जावायला असं कोणी घराबाहेर झोपवतं का? त्यांना गुपचूप घरामध्ये घे. कृष्णाचा नाईलाज झाला आणि मग भक्तीसुद्धा या आजीबरोबर जाणून बुजून घराबाहेर निघून गेली. आणि मग घरात दुष्यंत आणि कृष्णा एकत्रच होते. दुष्यंतने कृष्णाबरोबर खूप फ्लर्ट केलं. त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून स्वयंपाक केला आणि झोपायच्या वेळेस चक्क दुष्यंत कृष्णाच्या जवळ जाऊन झोपला. आणि मग या दोघांमध्ये खूपच रोमांच झाला. पण त्याच वेळेस सावित्री तेथे आली या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. पण तिने अंगावर घोंगडी घेतली होती. कृष्ण आणि दुष्यंतला वाटलं की ही चोरच आहे आणि दुष्यंतने सावित्रीच्या कंबड्यातच काठी मारली आहे आणि तिला हकलून लावलंय आणि सावित्री तेथून पळून गेली आहे. म्हणजे एकूणच आता कृष्ण आणि दुष्यंत रात्रभर एकत्र राहणार आहेत. मग त्यांच्यामध्ये प्रेमाचा गुलाब फुलणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा कृष्णाच्या घराबाहेर खाटेवर झोपलेला असतो. पण कृष्णला हे खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटतं. त्याला या खाटेवर झोपताच येत नाही. तेवढ्यात तो उठून बसतो आणि विचार करतो, या कृष्णाने तर दार लावून घेतलंय. आता दार कसं उघडायचं? कृष्णाला कसं बाहेर बोलवायचं? असं बाहेर एकटं झोपून तर काही फायदा नाही. आणि तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचते आणि तो खूप खुश होतो. तर कृष्णा ही घरातच असते. तिने दरवाजा लावून घेतलेला असतो आणि ती देवासमोर दिवा लावते आणि नमस्कार करते, प्रार्थना करते. त्याच वेळेस भक्ती तेथे येते आणि म्हणते, ए कृष्णे, काय करतेस तू? दुष्यंतदाजी बाहेर झोपलेत आणि जावई माणसाला असं बाहेर झोपलेलं चांगलं दिसतं का? त्यांना भूक सुद्धा लागली असेल. त्यांना काय खायचं प्यायचं जाऊन विचार तरी एकदा. कृष्णा चिडून म्हणते, ए भक्ते, त्यांचं घर त्यांना आहे. तेथे गडी माणसं सुद्धा आहेत. त्यांना भूक लागली असेल, झोपायचं असेल तर स्वतःच्या घरी जाऊन करावं. येथे त्यांचा कोणताही पाहुणचार मी करणार नाही. हे ऐकून भक्तीला खूप वाईट वाटतं. पण त्याच वेळेस या दोघींनाही दुष्यंतचा आवाज येतो, आई आई ग, विंचू चावला, विंचू चावला, आई ग. हे ऐकून कृष्णा आणि भक्ती खूप घाबरतात आणि कृष्णा ही धावत पळत बाहेर येते. तर दुष्यंत, बापरे, माझ्या पायाला विंचू चावला असं म्हणून जोरजोरात ओरडत असतो. कृष्णा आणि भक्ती तेथे पोहोचतात आणि विचारतात, काय झालं? दुष्यंत सांगतो, विंचू चावलाय. कृष्णा विचारते, कुठे विंचू? दुष्यंत सांगतो, खूप मोठा विंचू होता, एकदम पिसाळलेला, जोरात चावला माझ्या पायाला. आणि कृष्ण आणि भक्ती सगळीकडे विंचू शोधू लागतात. परंतु हे दुष्यंतचं नाटक असतं आणि दुष्यंतने एक खोटा विंचू आणलेला असतो आणि तो जाणून बुजून हा विंचू कृष्णाच्या खांद्यावर ठेवतो आणि म्हणतो, हे कृष्णा, पहा, तुझ्या खांद्यावर विंचू आहे. कृष्णा खूप घाबरते आणि चक्क दुष्यंतला जाऊन घट्ट मिठी मारते. त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होतो, हसू लागतो. भक्ती हे पाहते, तिच्या सुद्धा लक्षात येतं की हे सगळं दुष्यंतचं नाटक होतं. त्यामुळे ती सुद्धा खूप खुश होते. दुष्यंत म्हणतो, वा वा, काय भारी विंचू होता. नाही म्हणजे तो आता गेला निघून, त्याने आपल्याला काही चावलं नाही, तुला काही चावलं नाही. आणि कृष्णाच्या लक्षात येतं की विंचू हा निघून गेलाय, पण आपण दुष्यंतला मिठी मारली आहे आणि ती लगेच दुष्यंतला दूर लोटते. तेवढ्यात तिला हा विंचू दिसतो आणि तिच्या लक्षात येतं की हा तर खोटा विंचू आहे. दुष्यंत तिच्याकडे पाहून हसू लागतो. तर कृष्णा चिडून म्हणते, दुष्यंत सरकार, आता खरा विंचू जरी तुम्हाला चावला ना तरी मी येणार नाही. आणि कृष्णा रूममध्ये जाऊ लागते, आपल्या घरामध्ये जाऊ लागते. तर दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो आणि चक्क विंचूचा आवाला हे गाणं म्हणू लागतो. तेवढ्यात बंब्या, गावातली लहान पोरं, एक पेटीवाला सगळे तेथे पोहोचतात आणि सगळेजण कृष्णाच्या आजूबाजूला विंचू चावला या गाण्यावर डान्स करू लागतात. दुष्यंतचा डान्स पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. हा सीन खूप भारी आहे. कृष्णा ही सगळ्यांसमोर हात जोडते, मला घरात जाऊ द्या. पण ही लहान मुलं, बंब्या, भक्ती, दुष्यंत, तिला कुणीही आतमध्ये जाऊ देत नाही. सगळे तिच्या आजूबाजूला मस्त घेरी घालून मस्त डान्स करत असतात. हा सीन पाहायला तुम्हाला खूप भारी वाटेल. दुष्यंत कृष्णाला मनवत असतो, तिच्यासमोर हात जोडत असतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. पण कृष्णा काही ऐकत नाही आणि तेथून पळून आपल्या घरामध्ये निघून जाते. दुष्यंत म्हणतो, अरे यार, ही तर काय ऐकायलाच तयार नाहीये, काहीच समजून घेत नाहीये. पण जाऊ द्या, कमीत कमी
तिचा माझ्यावर खूप प्रेम आहे हे तरी मला कळलं. मला विंचू चावला हे ऐकून कशी धावत पळत आली, म्हणजे प्रेम अजून तसंच आहे. हा विचार करून दुष्यंत खूप खुश होतो. भक्ती कृष्णाच्या मागे मागे जाते आणि विचारते, कृष्णे हे काय वागणं आहे तुझं? दुष्यंत दाजींना विंचू चावलाय आणि तू त्यांच्याशी इतकं निष्ठुर वागतीये, तुला काय वाटतं की नाही? कृष्णा चिडून म्हणते, भक्ते बाहेर काय घडलंय ना, काय खरं काय खोटं हे तुला सुद्धा माहितीये की तो विंचू खोटा आहे आणि दुष्यंत सरकार हे सगळं नाटक करताय आणि मला हे सगळं आवडत नाहीये. त्यांना सांग आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. पण ते मला का त्रास देत आहे हेच मला कळत नाहीये. दुष्यंतच्या या वागण्यामुळे कृष्णा म्हणत तर नाहीये, पण ती आणखीन चिडतीये, तिला त्रास होतोय एवढं मात्र नक्की. आणि हे पाहून भक्तीला सुद्धा वाईट वाटतं. तर इकडे बाळजाबाईच्या घरी दलपत आणि जयकांत हे दोघे बाळजाबाईला डेअरीचा हिशोब देतात. बाळजाबाई विचारते, ओ दलपत भाऊजी, डेअरीचा हिशेब दिवसेंदिवस लॉसमध्येच चाललाय. आपण यात काय कमवतोय आणि काय गमवतोय? दिवसेंदिवस कलेक्शन कमीच होतंय. तर दलपत सांगतो, आता काय सांगायचं बाळजाबाई, कुणी दूधच टाकायला येत नाहीये, त्यामुळे कलेक्शन कमी होतंय. डेअरी तोट्यात चाललीये. डेअरी विकली असती ना तर बरं झालं असतं, पण त्या कृष्णाला डेअरी विकू दिली नाही आणि आता आपल्याला रोज नुकसान होतंय. पण या डेअरीमध्ये दलपत आणि जयकांत किती मोठा खाचा मारतात, किती मोठा भ्रष्टाचार करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण बाळजाबाईला हे काही कळत नाही आणि त्याच वेळेस तेथे मैनावती येते. मैनावती ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई तिन्ही सांज झालीये, यावेळेस मी खोटं नाही बोलणार, पण माझ्या मनात मागील काही दिवसांपासून एक खूप मोठी भीती आहे. आपल्या दुष्यंतचं जे झालं ना ते मला आपल्या जयकांतबरोबर नाही होऊ द्यायचंय. मला माझ्या जयकांतचं लग्न एकदम थाटामाटात लावून द्यायचंय, एकदम सुंदर आणि श्रीमंत मुलीबरोबर. हे ऐकून जयकांत खूप खुश होतो. लग्नाचा विषय काढल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि तो म्हणतो, माझ्यासाठी मुलगी पाहायची गरज नाहीये, मी मुलगी पाहून ठेवलीये. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. दलपत विचारतो, कोण मुलगी, कुठली मुलगी? तर जयकांत सांगतो, तुमच्या ओळखीलीचे पप्पा, नजरेसमोरची, रोज तुमच्या नजरेसमोर असते, पूजा कोल्हापुरे. हे ऐकून बाळजाबाई, मैनावती, दलपत यांना मोठा धक्काच बसतो. तर जयकांत सांगतो, पूजावर माझा लई जीव जडलाय, तिची आणि माझी जोडी खूप शोभून दिसेल, मला तिच्याशीच लग्न करायचंय. पण हे ऐकून मैनावतीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती जयकांतच्या सनसनीत मुस्काटात मारते, त्याचं थोबाडच फोडते. जयकांत जागचा हलूनच जातो. सगळेच खूप घाबरतात. मैनावती चिडून म्हणते, ए दळभद्री, त्या लालची सावित्रीच्या मुलीबरोबर मी तुझं लग्न लावून देणार नाही. आधीच त्या मुलीच्या बहिणीबरोबर, त्या कृष्णीबरोबर दुष्यंतचं लग्न झालंय. दुष्यंतच्या आयुष्याचं वाटोळं तर झालं, पण आता तुझ्या आयुष्याचं वाटोळं मी होऊ देणार नाही. हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येतो. मैनावती म्हणते, काहीही झालं तरी मी तुझ्यासाठी श्रीमंत मुलगी शोधणार आणि श्रीमंत मुलीबरोबरच तुझं लग्न लावून देणार. त्या पूजाचा विचार बी करायचा नाही. पण बाळजाबाई खूप चिडते. ही मैनावती स्वतःच्या लेकाचं लग्न श्रीमंत आणि सुंदर मुलीशी लावून देणार आणि माझ्या दुष्यंतचं लग्न त्या भिकाड्या कृष्णीशी झालंय, हा विचार करून बाळजाबाई स्वतःच्या हातात असलेला चहाचा ग्लास फेकून देते. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. बाळजाबाई खूप चिडलेली असते. तर इकडे पूजा ही चक्क दुष्यंतला व्हिडिओ कॉल करते. दुष्यंत पाहतो की पूजाचा व्हिडिओ कॉल येतोय आणि विचार करतो, ही आता कशाला व्हिडिओ कॉल करते, नको उचलायला. पण दुसऱ्या क्षणी त्याला वाटतं उचलला पाहिजे, आत्ताच सगळं क्लिअर करून टाकतो, नाहीतर ती उगाच आशा धरून बसेल की दुष्यंतचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो माझ्या आयुष्यात परत येणार आहे. आणि दुष्यंत फोन उचलतो. पण त्याच वेळेस भक्ती आणि कृष्णा या दोघीही घराबाहेर येतात आणि दुष्यंतला पूजाचा व्हिडिओ कॉल आलाय हे त्यांना सुद्धा दिसतं आणि ते ऐकू लागतात. तर पूजाने व्हिडिओ कॉल केलेला असतो, त्यामुळे दुष्यंतचा हा शेतकरी अवतार ती पाहते आणि म्हणते, हा काय अवतार करून ठेवलाय डी? तर दुष्यंत विचारतो, हा काय अवतार म्हणजे? मी येथे माझ्या महत्वाच्या कामासाठी आलोय. तर पूजा विचारते, असा अवतार म्हणजे हा गावठी अवतार कशाला करून ठेवलाय? किती गावंढळ दिसतोय, तू तुझ्या नेहमीच्या लुकमध्ये परत ये. दुष्यंत खूप चिडतो. तर इकडे भक्ती आणि कृष्णा हे सगळं ऐकत असतात. कृष्णा म्हणते, भक्ते चल आतमध्ये, आपण दोघी पुढे गेलो ना तर दुष्यंत सरकार पूजाशी मनमोकळेपणा नाही बोलायचे. तर भक्ती म्हणते, नाही, पुढे तर आपण जायचंच नाहीये, पण आपण येथे थांबून त्यांचं बोलणं ऐकू, म्हणजे या दोघांमध्ये काय बोलणं होतं ना ते आपल्याला समजेल. तर कृष्णा म्हणते, त्यांचं बोलणं आपण कशाला ऐकायचंय, आपण जाऊ आतमध्ये, आपला काय संबंध?
भक्ती चिडून म्हणते, तुझा काय संबंध? म्हणजे तुझा नवरा आहे ना, तो दुसऱ्या मुलीशी काय बोलतोय हे ऐकणंच तुझा संबंध असतो. गपचूप येथे उभी राहा. कृष्ण आणि भक्ती तेथेच उभी राहतात. तर दुष्यंत चिडून म्हणतो, हा गावंढळ अवतार नाहीये, मी माझ्या बायकोची मनधरणी करायला इथे आलोय, त्यामुळे नीट बोलायचं. तर भक्ती चिडून म्हणते, डी तू तेथे त्या कृष्णाची मनधरणी करायला कशाला गेलाय? दुष्यंत चिडून विचारतो, कशाला म्हणजे ती माझी बायको आहे, माझी वाईफ, आणि तिची मनधरणी करायलाच मी येथे आलोय, कारण तिच्यावर माझं प्रेम आहे. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसतो. कृष्णा सुद्धा हे ऐकत असते आणि भक्ती कृष्णाला इशारा करते, ऐकलंस का? दुष्यंत हा पूजाला म्हणतो, तू फोन कशाला केलाय? तर पूजा त्याला म्हणते, डी येथे मी या अवस्थेत आहे आणि तू मला सोडून तिकडे गेलायस? तर दुष्यंत विचारतो, असली अवस्था म्हणजे आता बरी झालीस ना तू, तुझी मेमरी सुद्धा परत आली आहे, मग असली अवस्थेचा काय अर्थ आहे? तर पूजा म्हणते, अरे माझी मेमरी परत आली आहे, पण मला किती त्रास होतोय तुला माहिती आहे का? आणि तू माझी काळजी घ्यायला येथे नाहीये. तर दुष्यंत पूजाला म्हणतो, एकतर तू बरी झाली आहे आणि तुला काही त्रास होत असेल तर माझ्या फॅमिलीचे बाकी लोक तेथे आहेत, नोकर चाकर तेथे आहेत, तुझी आई तेथे आहे, काही हवं नको असेल तर त्यांना सांग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की मी तुला माझ्या घरी आणलं, मी त्याचं एक कारण तुला सांगितलं होतं की तू माझ्यामुळे आत्महत्या केली, त्याचा गिल्ट माझ्या मनात होता. आणि सगळ्यात आधी तर मी तुला तुझ्या आईच्याच घरी घेऊन आलो होतो, पण तुझ्या आईने सांगितलं आमची पैशांची परिस्थिती नाहीये आणि आम्ही तेथे उपचार नाही करू शकत, म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन आलो, तुला चांगले उपचार मिळावेत, तुझी काळजी घेता यावी म्हणून. माझं तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, हा गैरसमज मनातून काढून टाक. हे ऐकून पूजाला जबरदस्त धक्काच बसतो. तर कृष्णाला सुद्धा आश्चर्य वाटतं की दुष्यंतचं या पूजावर प्रेम नाहीये आणि पूजा खूप चिडते. पूजा काही बोलणार तोपर्यंत दुष्यंत फोन कट करून टाकतो. त्यामुळे पूजाला खूप राग येतो. तिचा विश्वास बसत नाही की दुष्यंतने तोंडावर तिला सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये. त्यामुळे ती खूप चिडते. तर इकडे भक्ती कृष्णाला विचारते, काय मग कृष्णे, ऐकलंस ना, दुष्यंत दाजीच्या मनात त्या पूजाविषयी प्रेम नाहीये, ते फक्त तुझ्यावर प्रेम करतात. तर कृष्णा म्हणते, मला दुष्यंत सरकारांच्या मनाचा विचार नाही करायचा आहे, एक बहीण म्हणून मी काय करते ना त्याचा विचार करायचा आहे. जर मला माहिती आहे की माझ्या बहिणीचं या दुष्यंत सरकारांवर प्रेम आहे आणि दुष्यंत सरकारांचं सुद्धा तिच्यावर कधी नव्हे ते प्रेम होतं, त्यांच्यात काही गैरसमज झाले असतील, राग रुसवे फुगवे झाले असतील, पण त्यांनी नातं तोडावं आणि मी दुष्यंत सरकारांबरोबर आयुष्यभर राहावं हे मला पटत नाही. आणि त्या दोघांनीच एकत्र राहायला हवा, त्या दोघांचाच संसार व्हायला हवा. हे ऐकून भक्तीला खूप वाईट वाटतं. आणि फ्रेंड्स, आपल्याला सुद्धा कृष्णाचा राग येतोय. आता दुष्यंत तिच्या तोंडावर सांगतोय पूजाला की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, तरी कृष्णाची तीच गाडी सुरू आहे की नाही, दुष्यंत सरकारांवर पूजाचा हक्क आहे. आणि म्हणजे आता कृष्णाला काय समजून सांगावं हेच कळत नाहीये. तर इकडे दलपत हा आपल्या रूममध्ये असतो, बाळजाबाईच्या रूममध्ये असतो आणि माधव बाळजाबाईने जो चहाचा ग्लास फोडलाय, कप फोडलाय, ते सगळे काचेचे तुकडे गोळा करत असतो. माधव तेथून निघून जातो. दलपत फोनवर बोलत असतो. तो फोन कट करतो आणि बाळजाबाईला सांगतो, बाळजाबाई, आपले दुष्यंतराव तेथे त्या भिकाड्या कृष्णाच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत, आता काय करायचं? तर बाळजाबाई चिडून म्हणते, दलपत भाऊजी, काय करायचं काय विचारताय, मलाच काही सुचत नाहीये काय करायचं. त्या दुष्यंतला एवढं शिकवलं, गावाबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण केला, पण शेवटी तो रक्तावरच गेला. तो या गावाच्या प्रेमात पडलाय, त्याला गावाचा लाळ लागलाय आणि त्या गावंढळ मुलीने त्याच्यावर इतकी काय जादू केलीये तेच कळायला तयार नाहीये. तो फक्त तिचाच विचार करतोय, तिच्याच मागे मागे करतोय, मला तर काही सुचतच नाहीये. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाच्या घराबाहेर झोपलेला असतो, पण त्याला काही झोप येत नाही. तेवढ्यात एक आजीबाई तेथे येते, गावातील आजीबाई, आणि कृष्णे कृष्णे असा आवाज देते. त्यामुळे दुष्यंत हा या खाटेवर उठून बसतो. आजीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, दुष्यंत सरकार, तुम्ही घराबाहेर काय करताय? दुष्यंतला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. आजी पुन्हा कृष्णा कृष्णा आवाज देते. तर आजी विचारते, दुष्यंत सरकार म्हणजे कोल्हापुरींचे जावई, तुम्ही चिडलाट वाटतं, रुसला की काय, म्हणून घराबाहेर येऊन झोपलाय? तर दुष्यंत म्हणतो, हो हो, मी खूप रुसलोय. आणि तो सुद्धा कृष्णाला आवाज देतो. तेवढ्यात कृष्णा आणि भक्ती घराबाहेर येतात. ही आजी कृष्णावर खूप चिडते आणि कृष्णाला जाब विचारते, ए कृष्णे, दुष्यंत सरकार घराबाहेर का झोपले आहेत? ते या घरचे जावई आहे आणि तू मस्त घरात जाऊन बसलीये आणि त्यांना थंडी वाऱ्याचं बाहेर ठेवलंय का? लाज नाही का वाटत तुला?
आणि हे ऐकून कृष्णाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तर दुष्यंत हा लगेच अंगाखाली चाकलेली चादर ही अंगावर घेतो आणि हु 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 अशी थंडी वाजल्याचं नाटक करतो. त्यामुळे कृष्ण आणखीनच चिडते. तर इकडे दुष्यंत हा बाळजाबाईंना समजावून सांगतो, बाळजाबाई हे प्रकरण घ्यावं ना तितकं सोपं नाहीये. कारण दुष्यंत सरकार हे फक्त कोल्हापुरांचे जावई नाहीये, तर ते संपूर्ण गावाचे मानाचे जावई आहेत. आणि गावकऱ्यांना जेव्हा हे समजेल ना की कृष्णाने त्यांना घराबाहेर ठेवलंय, ते तिला घराबाहेर घेत नाहीये, त्यामुळे गावात आपली किती बदनामी होईल हे तुम्हाला कळतंय का? हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. आणि दलपत हा बाळजाबाईला समजावून सांगतो, एकतर कृष्ण आणि दुष्यंत तेथे एकटे आहे, फक्त ती भक्ती आहे. भक्ती जर घराबाहेर गेली आणि मग दुष्यंत सरकार आणि कृष्णा एकमेकांच्या जवळ आले, रात्रीची वेळ काही पण होऊ शकतं, मग कृष्णा नक्कीच गोड बातमी घेऊन येईल. आणि जर तिने गोड बातमी आणली ना, मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. ना तिला घराबाहेर काढू शकणार, ना तिला या प्रॉपर्टीतून बेदखल करू शकणार. कायद्याने तीच सगळी मालकीन बनून जाईल. बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला मोठा धक्काच बसतो. तर इकडे पूजा आणि सावित्री दोघी निवांत असतात, पण पूजा मात्र टेन्शनमध्ये असते. सावित्री एक फ्लॉवर पॉट पाहते आणि म्हणते, बाई ग, काय भारी फ्लॉवर पॉट आहे, अगदी सोन्याचाच वाटतोय, काय किंमत असेल घ्यायची? पूजा खूप चिडते आणि तिच्या हातातून फ्लॉवर पॉट घेऊन फेकून देते आणि म्हणते, येथे माझी काय अवस्था ते बघ ना, तुला फ्लॉवर पॉटच्या किमतीचं पडलंय. सावित्री विचारते, काय झालं? तर पूजा म्हणते, येथे मी इतकं मेमरी गेल्याचं नाटक केले, दिवस न दिवस त्या भिंतीकडे पाहत बसायचे. कोणासाठी? त्या दुष्यंतसाठी ना. आणि तो दुष्यंत त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये वेडा झालाय, त्या कृष्णासाठी तेथे जाऊन बसलाय, त्याला माझं काही देणं घेणं नाहीये. तर सावित्री ही पूजाला शांत करते आणि म्हणते, पिला तू शांत हो, चिंता नको करू. तुझ्या लक्षात एक गोष्ट येत नाहीये, तू जो घाव घातला होता ना, तो अगदी वरमी बसलाय. मी त्या कृष्णाला चांगलं ओळखते. ती माझी नावडती मुलगी आहे, मला बिलकुल आवडत नाही, पण तिला मी चांगलं ओळखते. ती खूप उदार मनाची आहे, कोणाचाही हक्क कधीच मारणार नाही आणि तुझा तर नाहीच नाही. आणि तू तिला सांगितलंय ना की माझं दुष्यंतवर खूप प्रेम आहे, तर काळजी करू नको. त्या दुष्यंतने तिची कितीही मनधरणी केली, काहीही केलं, तरी सुद्धा कृष्णा त्याला भीक घालायची नाही. दुष्यंतने मग कितीही लोटांगण घातलं तर त्याचा फायदा होणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नको. हे ऐकून पूजाला बरं वाटतं. तर इकडे ही आजीबाई कृष्णाला चांगलं सुनावत असते आणि म्हणते, या कृष्णा आत्ताच्या आत्ता दुष्यंत सरकारांना घरात घ्यायचं. तर कृष्णा म्हणते, आजी तसं काही नाहीये, त्यांना हवा खायची होती ना गारगार, म्हणून ते बाहेर बसलेत. तर आजी चिडून म्हणते, अरे देवा, हवा खायची म्हणजे तू त्यांना जेवायला पण दिलं नाही का? आणि दुष्यंत पोट पकडतो, अरे देवा, खूप जास्त भूक लागलीये, जेवायलाच काही नाहीये. आणि आजी कृष्णावर आणखीनच चिडते आणि म्हणते, कृष्णे, मला हे बिलकुल आवडलं नाहीये. आत्ताच्या आत्ता त्यांना घरात ने, त्यांना पोटभर जीव घाल आणि त्यांना घरातच झोपू द्यायचं. जावई माणसाने असं बाहेर झोपलेलं चांगलं दिसत नाही, तुला काही कळतं की नाही? आणि आधीचा काळ किती चांगला होता, आधी सगळं वेगळंच होतं. पहिलेच्या काळात नवरे बायकांना घराबाहेर काढायचे, पण आजच्या काळात बायका नवऱ्यांना घराबाहेर काढताय. तसं ते पण चुकीचं होतं आणि हे पण चुकीचं आहे. त्यामुळे त्यांना गुपचूप घरामध्ये घे. आणि हो जावई बापू, तुम्ही सुद्धा घरात जायचं, बाहेर झोपायचं नाही. तर दुष्यंत खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे आजी, मी घरामध्ये जातो. त्यामुळे कृष्णा खूप चिडते. तर इकडे सावित्री ही पूजाला सांगत असते, ए बाई, तू निवांत राहा, टेन्शन घेऊ नको. आणि त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि ती हे ऐकते आणि सावित्रीवर चिडून म्हणते, निवांत राहा म्हणजे? सावित्रे, तुझी अक्कल चालू नको, तुला काही कळतंय का? आणि तू आपल्या या मुलीचं माझ्या दुष्यंतबरोबर लग्न लावून द्यायचं स्वप्न पाहतेस ना? तर पूजा चिडून म्हणते, ओ बाळजाबाई, स्वप्न नाही, हे स्वप्न तुम्ही सत्यात आणायचंय, माझं आणि डीचं लग्न लावून द्यायचंय. बाळजाबाई चिडून म्हणते, देईन ना लावून, तुम्ही दोघी इथे निवांत बसा. तिकडे माझा दुष्यंत त्या कृष्णाच्या घराबाहेर जाऊन बसलाय आणि मग तुझं लग्न होईल असं तुला वाटतंय का? म्हणजे येथे मी रात्रंदिवस मेहनत करायची आणि तुम्ही दोघींनी चकोट्या पिटायच्या आणि त्याच्यात तुझं आणि दुष्यंतचं लग्न होईल असं तुला वाटतंय का? सावित्री म्हणते, बाळजाबाई असं काही नाहीये. तर बाळजाबाई चिडून म्हणते, सावित्रे, तुझी अक्कल पाजवू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही दोघे येथे आहात, माझा दुष्यंत तेथे, आणि तेथे कोण आहे? फक्त भक्ती आणि कृष्णा. भक्ती इकडे तिकडे गेली आणि त्याच वेळेस दुष्यंत हा कृष्णाच्या घरात गेला. त्या दोघांमध्ये काही झालं आणि त्या दोघांचं नातं आता खूप जास्त नाजूक झालंय आणि
नाजूक असलेल्या नात्यामध्येच मर्यादा ओलांडण्याची शक्यता असते. वेळ आणि नियत बदलायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. आणि मग त्या दोघांमध्ये काही घडलं आणि कृष्णा ही जर आई बनली ना, तर मग तुझं काही खरं नाही. मग आयुष्यभर माझाडीच करत बस. पूजाला जबर धक्काच बसतो. तेव्हा बाळजाबाई सावित्रीला म्हणते, कमीत कमी तू तरी तुझ्या घरी जाऊ नये, एक चक्कर मारू नये. येथे उगाचच फालतूच्या फुगड्या घालत बसू नको. बाळजाबाई तेथून निघून जाते. पूजा आणि सावित्रीला खूप राग येतो. सावित्री चिडून म्हणते, ती भिक्काडी कृष्णा तोंडाला फेस आणलाय माझ्या, तिची राख हो, असे तिला वाईट वाईट शिव्या शाप ती देते आणि म्हणते, आता त्या कृष्णाला मी काही सोडत नाही. आत्ताच्या आत्ता तेथे जाते आणि त्या दोघांना वेगळं करते, असं सावित्री ठरवते. तर इकडे ही आजीबाई कृष्णाला ठणकावून सांगते, आत्ताच्या आत्ता दुष्यंत सरकारांना घरात घ्यायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, घरात झोपवायचं. ते जर मला बाहेर दिसले ना, तर पहा मी काय करते. आणि तेवढ्यात ही आजीबाई भक्तीला सांगते, भक्ती चल माझ्याबरोबर, मला गौऱ्या काढून दे. आणि भक्ती ही आजीबाईवर निघून जाते. म्हणजे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेच घरी राहतात. दुष्यंत विचारतो, काय मग कृष्णा, जायचं ना घरात? तर कृष्णा विचार करते, अरे देवा, आता भक्ती सुद्धा इथून निघून गेलीये. दुष्यंत सरकार घराबाहेर असे वागताय, त्यांना जर घरात घेतलं तर कसे वागतील, काय करतील, त्यांना थांबवता पण येणार नाही. आता काय करावं हाच प्रश्न कृष्णाला पडतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप एंटरटेनिंग होता, पाहायला खूप मजा आली. कृष्ण आणि दुष्यंत या दोघांची ही जी भांडणं आहेत, लुटूपुटूचं भांडण आहे आणि दुष्यंत कृष्णाला मनवणं, कृष्णाचं चिडणं, हे पाहायला खूप मजा येते. एवढं मात्र नक्की, आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आजीने सांगितल्याप्रमाणे कृष्णा ही दुष्यंतला घरामध्ये घेऊन जाईल. कृष्णा ही दुष्यंतसाठी स्वयंपाक बनवत असेल आणि दुष्यंत मस्त बाजेवर बसणार आणि ओ राणी असं म्हणून कृष्णाला हाक मारणार आणि माझ्या मळ्यामध्ये असं म्हणून पुढे गाणं म्हणणार आणि खूप हसेल तो की मी कृष्णाला चांगलंच छळतोय. कृष्णा ही स्वयंपाक बनवत असेल तेव्हा दुष्यंत तिच्या शेजारी जाऊन बसणार आणि हे दोघे मिळून मस्त स्वयंपाक बनवणार. भक्ती घरात नाहीये, आपल्याला एकांत मिळालाय म्हणून दुष्यंत या संधीचा चांगलाच फायदा घेणार आणि कृष्णाबरोबर खूप फ्लर्ट करणार, कृष्णाला छळणार आणि कृष्णा चांगलीच चिडेल. तर इकडे सावित्री ही आपल्या घराकडे यायला निघालेली असेल. तिला खूप राग आलेला असेल. आता मी जाते आणि या दोघांना चांगला धडा शिकवते असा विचार ती करेल. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंतचं जेवण होईल. त्यानंतर कृष्णा झोपलेली असेल तर दुष्यंत चक्क तिच्या शेजारी जाऊन झोपणार आणि त्यामुळे कृष्णा खूप चिडेल आणि म्हणेल, ओ दुष्यंत सरकार, माझ्या जवळ यायचं नाही, लांब राहायचं. त्यामुळे दुष्यंत सुद्धा चिडणार आणि म्हणेल, ठीक आहे, लांब राहायचं ना, मग मी सुद्धा आता घरात नाही थांबणार, मी बाहेरच जाऊन झोपतो. असं म्हणून दुष्यंत हा घराबाहेर जाऊन झोपेल. पण त्याच वेळेस चक्क सावित्री ही डोक्यावर घोंगडी घेऊन लपतछपत तेथे पोहोचणार आणि दुष्यंतला वाटेल की चोरच आलाय. दुष्यंत जोरात ओरडणार, चोर चोर. कृष्णा घराबाहेर येईल. ती दुष्यंतच्या हातामध्ये काठी देणार आणि हा चोरच आहे असं समजून दुष्यंत या सावित्रीच्या कमरेत जोरात काठी मारणार आणि तिला तिथून हाकलून देणार, पळून लावणार आणि सावित्री सुद्धा तिथून पळून जाईल. म्हणजे या सावित्रीची चांगली जिरली आहे. दुष्यंतने तिच्या पेकाटात चांगलीच लाथ घातली आहे आणि सावित्री तिथून पळून गेली आहे. मग आणि दुष्यंत आणि कृष्णा हे आता घरी एकटेच राहिलेत. या दोघांमध्ये पुढे काय होईल ते पाहायला खूपच मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? सध्याचे ट्विस्ट आवडतायत ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.